हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज जायचं होतं आम्हाला आमच्या मामाच्या घरी. त्यामुळे सकाळी लवकर आवरून सगळी कामे उरकून घ्यायची होती. तर तोपर्यंत मी मस्त खेळतच होतो. तोपर्यंत मम्माने सगळी कामे आवरून घेतली आणि मग आम्ही मामाच्या घरी जायची तयारी चालू केली. तोपर्यंत मग आम्ही आंघोळ केली आणि एक झोप काढली आणि त्यानंतर सगळे घरी आले. मग आम्ही पटापट सगळे कपडे वगैरे घालून बाहेर निघालो मामाच्या घरी जायला. राघवने तर प्रवासात मस्त एन्जॉय केला. बाहेरचं वातावरणही एकदम छान होतं आणि गाड्या कशा चालल्यात कशा नाही हे बघत राघव मस्त प्रवास सुरू होता. गाडीच्या खिडकीतून दिसणारं सुंदर निसर्गमय वातावरण आणि भूमीचा आणि राघवचा मस्त एन्जॉयचा मूड. बाहेरचं हिरवंगार दृश्य, गार वारा आणि रस्त्यावरचा सुंदर प्रवास हे सगळं पाहत भूमी अगदी खुश होऊन तिच्या स्टाईलमध्ये प्रवासात आनंद घेत होती. कधी बाहेरचं दृश्य पाहायचं, कधी गाडीमध्ये मस्ती करायची आणि कधी शांतपणे निसर्गाकडे बघत बसायचं. खरंच हा प्रवास या दोघांसाठी खूप मस्त आणि सुंदर होता. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये तर खरी मजा असते. भूमीचा आणि राघवचा हा सुंदर प्रवास खरंच खूप मस्त झाला आजचा. तर आम्ही मामाच्या घराकडे निघालो. रस्त्यात बाहेरचं वातावरण एकदमच मस्त होतं. पावसामुळे सगळीकडे छान हिरवगार निसर्ग दिसत होता. मामाच्या घराजवळ पोहोचलो तर तिथे पाटाला भरपूर पाणी आलेलं होतं. ते दृश्य पाहून खरंच खूप छान वाटलं. अशा सुंदर वातावरणाचा आनंद घेत घेत शेवटी आम्ही मामाच्या घरी पोहोचलो. भूमीलाही तोपर्यंत भूक लागली होती म्हणून तिला मी बिस्किट काढून दिले. आम्हीच आणलेला खाऊ आम्हीच फोडला. त्यानंतर भूमीच्या हातात बिस्किट दिले आणि ती मस्त बिस्किट खात बसली. तोपर्यंत सगळ्यांनी पाऊस थांबायची वाट पाहिली आणि थोडंसं वातावरण निवळल्यावर आम्ही सगळेच बाहेर थोडा वेळ बसलो. इकडे सगळ्यांची जेवणाची तयारी सुरू झाली होती. घरात बसण्यापेक्षा बाहेर अंगणातच बसून जेवायचं ठरलं. मग काय सगळ्यांनीच बाहेर ताटं वगैरे नेले आणि सगळे मिळून छान पंगत बाहेरच बसली. एकत्र जेवायला बसलो. पावसाळी वातावरण, घरच्यांची सोबत आणि बाहेरचं अंगणातलं गरमागरम जेवण यापेक्षा सुंदर काय हवं. सगळे जेवायला बसले आणि मग काय मी आणि काकीने सगळ्यांनाच मस्त जेवण वाढून दिलं. सगळ्यांनी छान मस्त पंगत बसली. जेवण झाल्यावर मी सगळ्यांनाच जेवण करता करता सगळ्यांचा एक मस्त फॅमिली फोटो पण घेतला. व्हेजवाले वेगळे बसले होते, नॉनव्हेजवाले वेगळे बसले होते, पण सगळ्यांना जेवणाचा मूड मात्र खूपच जास्त भन्नाट होता. सगळ्यांनी मस्त एन्जॉय करत जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला लागले. कुणी खेळायला गेलं तर कुणी घरची कामं करायला लागलं. कुणी गायींना चारा टाकायला गेलं तर कुणी गायी बघायला गेलं, तर कुणी काय करत होतं तर कुणी काय. म्हणजे जेवण झालं की प्रत्येकाची आपापली ड्युटी सुरू झाली. कुणी फिरायला गेलं, कुणी काय तर काय. त्यानंतर मग काय सगळेजण खाली बसले होते गप्पा मारीत. मग काय सांगू, थोड्याच वेळात सगळ्यांचीच वर गच्चीवर जाण्याची तयारी झाली. मग काय सगळेजण गच्चीवर गेले आणि तिथेच झोपाळा पाहून सगळ्यांनाच मूड फ्रेश झाला. एक जण करून झोपाळ्यावर बसायला लागला आणि मस्तच एन्जॉय केला. कुणी झोके घेत होतं तर कुणी गप्पा मारत होते, तर कुणी फक्त फोटो काढण्यात बिझी होतं, तर कुणी व्हिडिओ काढण्यात बिझी होतं. मग काय एवढं सगळं झाल्यावर एक फॅमिली फोटो तर बनतच होता. म्हणून सगळ्यांनीच मिळून एक मस्त फॅमिली फोटो पण काढला आणि तिथे आमचे अण्णा-बाबा पण होते. तेही बाहेर आले. मग काय त्यांनीसुद्धा सगळ्यांसोबत मस्त फोटो काढला आणि असाच गच्चीवरचा एक छोटासा क्षणसुद्धा सुंदर फॅमिली टाईम आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. आणि त्यानंतर मी राघवला अण्णा-बाबाकडे घेऊन गेले. पण अण्णा-बाबा आणि राघवनी कधी एवढं बघितले नाही आहे, त्यामुळे त्यांची राघवची एवढी ओळख नाही. त्यामुळे राघव त्यांना बघून जास्तच रडायला लागला. मग मी राघवला माझ्या हातातच घेतलं आणि दोघांचा एक छोटासा पण मोमेंट कॅमेऱ्यात कैद केला. अण्णा-बाबा आणि राघवची ही सुंदर जोडी कॅमेऱ्यात कायमचीच कैद झाली. त्यानंतर मग आम्ही प्लॅन केला आणि मामाची मस्त टमाट्याची बाग केला आहे, तर मग आम्ही त्यांची शेती बघायला सगळेच तिकडे निघालो. शेती थोडीशी लांब होती पण फार नाही, जवळपासच होती. मग आम्ही सगळे तिकडे निघालो.
तिथून निघालो. राघवही आमच्यासोबत होता आणि बाकी सगळे सोबतच होते. शेतीत पोचल्यानंतर एकदमच मस्त वातावरण होतं. सगळ्यांनी शेती फिरून पाहिली, टमाट्याची बाग एन्जॉय केली आणि तिथे मस्त गप्पा मस्ती केली. एकंदरीत काय तर मामाची टमाट्याची बाग पाहण्याचा हा छोटासा प्लॅन एकदम मजेशीर झाला. शेती पाहायला गेलो पण आठवणींचं एक सुंदर पान बनून गेलं. त्यानंतर मामांची शेती सगळी आम्ही मस्त फिरून पाहिली. त्यात मकाही लावलेली होती आणि शेतात मका, शेंगा असं सगळंच काही छान छान लावलेलं होतं. शेतीचे हे हिरवंगार वातावरण पाहून खरंच खूप छान वाटलं. मन काय शेतीची सफर झाली आणि फोटो सेक्शन तर बनतच होतं. राघवचे पप्पा, मी, आणि बाकी सगळ्यांनीच मिळून मस्त फोटो काढले. फोटो सेक्शन झालं आणि मग काय आता परतीची वेळ झाली. सगळ्यांनीच आवरावर केली आणि मग पुन्हा आम्ही मामाच्या घरी निघायला तयार झालो. घरी आल्यानंतर मग काय सगळेजण पुन्हा बैठकीला बसले. थोड्या गप्पा मारल्या, चहा बिस्किटाचा मस्त आस्वाद घेतला आणि थोड्याच वेळ सगळ्यांसोबत निवांत वेळ घालवला. गप्पांचा छोटासा हा कार्यक्रम आटोपला आणि मग हळूहळू सगळ्यांनीच आवरायला सुरुवात केली. शेवटी मामांना बाय बाय केलं आणि आम्ही सगळेच आमच्या घरी निघालो. आजचा हा छोटासा दिवस मस्ती, गप्पा आणि सुंदर आठवणींना एकदम छान बनून गेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आमचा दिवस कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.